हॅलो एव्हरीवन, वेलकम टू मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी. आजच्या सेशनमध्ये आपण सॉल्व्ह करतोय राहिलेले 33 क्वेश्चन्स ऑफ द टॉपिक थर्मोडायनामिक्स. ठीक आहे. सो बघा, पार्ट 1 मध्ये आपण 30 क्वेश्चन सॉल्व्ह केले होते. आता पार्ट 2 मध्ये राहिलेले 33 क्वेश्चन्स. सो तुम्ही पहिल्यांदा काय करा, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जा, 33 क्वेश्चनचा पीडीएफ डाउनलोड करा, सॉल्व्ह करा, किती मिळतात बघा. ठीक आहे. आणि जे तुम्हाला जमले नसतील ते तुम्ही या सेशनमध्ये येऊन बघा. सो गाइज, लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. बघा, फर्स्ट क्वेश्चन काय आहे. इफिशियन्सी ऑफ कॅरनॉट इंजिन इज 50%. इफिशियन्सी दिली आहे 50%. ठीक आहे. इफिशियन्सी इज 50% ॲट सर्टन टेम्परेचर ऑफ सोर्स अँड द टेम्परेचर ऑफ सिंक, म्हणजे टीसी दिला आहे. टीसी किती आहे? 450 केल्विन. आणि टेम्परेचर ऑफ सोर्स किती असेल? टीएच असेल. आपल्याला माहित नाहीये किती आहे. फॉर दी सेम टेम्परेचर ऑफ सोर्स, आता काय म्हणतात ते, सोर्सचं टेम्परेचर सेम आहे म्हणजे टीएच ह्याच्यासाठी पण सेमच असणार. ठीक आहे. इफिशियन्सी इन्क्रीजेस टू 60%. आता इफिशियन्सी किती बनली? 60% बनली असं म्हणता येते. ऍट सिंक टेम्परेचर, तर आता सिंकचं टेम्परेचर किती बनेल? टी डॅश सी म्हणतो मी त्याला. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय होता? इफिशियन्सी इज 1 मायनस टी सी बाय टी एच. बरोबर. इफिशियन्सी बघा किती म्हणता येते, 50% आहे पहिल्या केसमध्ये. सो 50 बाय 100 इज इक्वल टू 1 मायनस टीसी. टीसी किती आहे पहिल्या केससाठी? 450 अपॉन टी एच. बरोबर. सेकंड केस साठी सांगा फॉर्म्युला काय बनेल? फॉर्म्युला सेमच आहे. सेकंड केस मध्ये व्हॅल्यू टाका, काय बनतील? इफिशियन्सी आहे सेकंड केस मध्ये 60%. सो 60 बाय 100 इज इक्वल टू 1 मायनस टीसी किती आहे रे? टीसी आहे इथे टी डॅश सी, जो मला फाइंड करायचा आहे, बाय टी एच, तर सेमच असणार आहे. ठीक आहे. आता बघा कसं फाइंड करायचं. फर्स्ट केस मधून मी काय करणार, 450 बाय टी एच ला पलीकडे नेतो मी. ठीक आहे. 450 बाय टी एच पलीकडे गेला, प्लस बनेल इज इक्वल टू 1 50 बाय 100. 50 बाय 100 म्हणजे काय असतं रे? 1/2 असतं. सो 1 मायनस 1/2. 1/2 पलीकडे आला, मायनस 1 आहे. ठीक आहे. सो 450 बाय टी एच इज इक्वल टू 1 मायनस 1/2 किती असतं रे? 1/2 असतं. ठीक आहे. सो इथून मला सांगा टी एच किती बनणार आहे? टी एच शुड बी 450 इंटू 2. अरे 450 इंटू 2 किती असतं? 900 असतं. 900. सो टी एच ची व्हॅल्यू किती आली आहे? 900. टाकून द्या इथे. टी एच इज 900. सो 1 मायनस टी डॅश सी बाय 900 इज इक्वल टू, पलीकडे काय आहे? 60 बाय 100. 60 बाय 100 म्हणजे काय असतं? 23 जा, 25 जा. ठीक आहे. सो 3 बाय 5. आता बघा, टी डॅश सी बाय 900 ला मी अलीकडे आणतो. ठीक आहे. प्लस बनेल इज इक्वल टू 1 3 बाय 5 पलीकडे गेला, मायनस. सो बघा, टी डॅश सी बाय 900 इज इक्वल टू 1 मायनस 3 बाय 5. क्रॉस मल्टिप्लाय करा, किती बनणार? 2 बाय 5 बनणार आहे. समजलं का? सो बघा, 5 1 जा 5. ठीक आहे. 5 1 जा 5, 4 राहतील. 5 8 जा 40, 0. सो टी डॅश सी काय बनणार आहे बघा. करेक्ट केले का रे बाबा? 5 मायनस 3 2 बाय 5 करेक्ट आहे. पलीकडे आहे 900. 5 1 जा 5, 4 राहतील. 5 8 जा. सो 180 इंटू 2 बनेल. अरे 182 इंटू 2 किती असतं? 360 असतं. सो टी डॅश सी किती असणार आहे? 360 केल्विन. बीटा इज द करेक्ट. ठीक आहे. सिंपल. नेक्स्ट. कॅरनॉट इंजिन हॅज इफिशियन्सी ऑफ 50%. कॅरनॉट इंजिन आहे, इफिशियन्सी किती म्हणतात ते? 50% आहे. वेन द टेम्परेचर 377 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर ऑफ सिंक म्हणजे टीसी किती असेल फाइंड करायचं आहे. तुम्हाला क्वेश्चन मध्ये टीएच दिलाय. टीएच किती आहे बघा? 377 डिग्री सेल्सिअस. अरे आपल्याला केल्विन मध्ये लागतं. सो ऍड करा 273. किती बनणार? 10 15 6. ठीक आहे. सो 650 केल्विन बनेल. आता एफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे 1 मायनस टी सी बाय टी एच. 50% म्हणजे किती असतं? 50 बाय 100. 50 बाय 100 इज 1/2. 51 जा 50, 52 जा 100. सो 1/2 इज इक्वल टू 1 मायनस टीसी मला फाइंड करायचा आहे. टीएच बघा किती आहे? 650. सो टीसी बाय 650 ला मी पलीकडे नेतो, प्लस बनेल इज इक्वल टू 1 मायनस 1/2. 1 मायनस 1/2 किती असतं? 1/2 इज इक्वल टू टीसी बाय 650. सो टीसी काय बनणार सांगा? टीसी शुड बी 650 वरती जाईल, बाय खाली काय आहे? 2 आहे. सो आन्सर काय बनेल सांगा? 2 3 जा, 2 2 जा, 2 5 जा. सो 325 केल्विन आन्सर बनला आहे. समजलं का? बघा केल्विन मध्ये आपण फाइंड केलंय, बट आपल्याला तर ऑप्शन डिग्री सेल्सिअस मध्ये आहेत. सो काय करा? 273 मायनस करा, किती बनताय बघा? 2 5. So 52 degree Celsius is the answer. Option number C is the correct choice. Next.
आयडियल गॅस अंडरगोज 4 डिफरंट प्रोसेसेस शोन इन पीव्ही डायग्राम. ठीक आहे. 4 प्रोसेसेस आर ॲडियाबॅटिक, आयसोथर्मल, आयसोबॅरिक, आयसोकॉरिक. कोणत्या कोणत्या प्रोसेस असतील रिस्पेक्टिव्हली फाइंड करा म्हणतात. मला सांगा फर्स्ट प्रोसेस कोणती असणार आहे रे? बघा फर्स्ट प्रोसेस मध्ये काय आहे? व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. व्हॉल्यूम सेम राहतो. सो व्हॉल्यूम कॉन्स्टंट म्हणजे आयसोकोरिक प्रोसेस. चौथ्या केसमध्ये बघा काय होत आहे? चौथ्या केसमध्ये प्रेशर कॉन्स्टंट आहे. सो चौथी केस कोणती असणार आहे? आयसोबॅरिक असणार आहे. सो पहिला आयसोकोरिक, चौथा आयसोबॅरिक. ऑप्शन नंबर सीटाच बनणार आहे. बाकी मला कुठे दिसतच नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट, हीट इंजिन ऑपरेटिंग बिटवीन टेम्परेचर्स T1 आणि T2. T1 आणि T2 टेम्परेचर आहे. म्हणजे सोर्सचं टेम्परेचर दॅट इज TH आहे T1 आणि TC आहे T2. इफिशियन्सी आहे 1/6. बघा पहिल्यांदा टेम्परेचर आहे T1, T2. इफिशियन्सी किती आहे? 1/6 पहिल्या केसमध्ये. आता ते काय म्हणतात बघा, T2 ला 62 ने कमी केलं. T2 इज लोवर्ड बाय 62. म्हणजे आता टेम्परेचर किती बनणार T2चं? T2 - 62. 62 ने कमी केलं आहे. इट्स इफिशियन्सी इन्क्रीजेस टू. आता इफिशियन्सी किती बनली? 1/3 बनली. देन T1 आणि T2 किती असतील फाइंड करायचं आहे. T1 सेम राहणार आहे दोन्हीकडे. बघा इफिशियन्सीचा फॉर्म्युला होता. काय होता फॉर्म्युला? 1 - TC/TH म्हणजेच T2/T1. इफिशियन्सी आहे 1/6 इज इक्वल टू 1 - T2/T1. दुसऱ्या केससाठी सांगा फॉर्म्युला काय बनेल? दुसऱ्या केसमध्ये इफिशियन्सी आहे 1/3 इज इक्वल टू 1 - T2. इथला T2 किती आहे? इथला T2 आहे T2 - 62. 62 ने कमी केलं. बाय खाली काय आहे? T1 आहे. ह्यांना सॉल्व्ह करायचं आहे. T1 T2 फाइंड करायचं आहे. एकदम सिंपल आहे बघा. T2/T1 ला मी पलीकडे नेतो. प्लस बनेल इज इक्वल टू 1/6 पलीकडे गेला मायनस बनेल. 1 - 1/6 इज 5/6. हा काय बनला? T2/T1 बनला. ठीक आहे. इथपर्यंत आपण ह्याला सॉल्व्ह केलं. शेजारी काय होतं बघू. 1/3 इज इक्वल टू. ठीक आहे. आता बघा आपण इकडे काय करू शकतो. हा -T2 - 62/T1 आहे. त्याला मी पलीकडे नेतो. काय बनेल? T2 - 62/T1 बनेल. हा मायनसचा काय बनेल? प्लस बनेल. इज इक्वल टू 1/3 पलीकडे गेला. 1 - 1/. ठीक आहे. सो बघा T2 - 62/T1 इज 1 - 1/3 इज 2/3. बरोबर. आता बघा इथे मी काय करतो. इथून पुढचं इम्पॉर्टंट आहे. इथून पुढे काय करा? ह्या T1 ने सेपरेट डिवाइड करा. सो काय बनेल? T2/T1 - 62/T1 इज इक्वल टू पलीकडे काय बनेल? 2/3 बनेल. अरे इथे बघा, इथे आपण फाइंड केलं आहे की T2/T1 किती असणार आहे? T2/T1 तर असणार आहे 5/6. सो इथे टाकून द्या व्हॅल्यूज. T2/T1 इज 5/6 मायनस 62/T1 इज इक्वल टू 2/3. हे सॉल्व करा आणि T1 फाइंड करा. बघा कसं फाइंड करायचं. 62/T1 ला पलीकडे न्या. काय बनेल? प्लस 62/T1. बरोबर. आता बघा ह्या 2/3 ला लेफ्ट साइडला न्या. सो 5/6 तिकडे होताच. 2/3 पलीकडे गेला -2/3. आता हे कसं सॉल्व्ह करायचं? बघा 2 ने मल्टिप्लाय डिवाइड करा. मल्टिप्लाय करा 2 ने, डिवाइड करा 2 ने. असं का करतोय? कारण बघा डिनोमिनेटर सेम बनणार आहे. सो 5 - 4 किती असतं? 5 - 4 इज 1 अपॉन खाली काय आहे? 6 आहे इज इक्वल टू 62/T1. सो T1 काय बनणार सांगा? T1 इज 62 इंटू 6. किती असतं हे? 62 इंटू 6 इज 6 2 जा 12 1 372 केल्विन बनणार आहे. सो T1 किती बनला रे? T1 बनला आहे 372. सो ए किंवा बी पैकी आन्सर असणार आहे. आता बघू T2 आपण कसा फाइंड करायचा? तर इथे दिलं आहे आपल्याला T2/T1 किती आहे? 5/6 आहे. सो T2 बघा दुसऱ्याच कलरने ड्रॉ करतो. कन्फ्युजन नको. ठीक आहे. इकडे बघा T2 बाय T1 किती आहे? T1 आपण फाइंड केला 372 इज इक्वल टू पलीकडे काय आहे? 5/6 आहे. रेशो इज 5/6. सॉल्व्ह करा. हे बघा 6 1 जा 6, 6 6 जा 36, एक राहील 6 2 जा 12. सो T2 किती बनेल? T2 शुड बी 5 इंटू 62. समजलं? सो सॉल्व्ह करा. हे 5 2 जा 10, एक 6 5 जा 30 आणि एक 31. सो 310 केल्विन म्हणजे ऑप्शन नंबर अल्फा करेक्ट येणार आहे. बीटा नाही. अल्फा इज द करेक्ट चॉइस. सिंपल. नेक्स्ट, ए सॅम्पल ऑफ गॅस एक्सपांड्स V1 to V2. ठीक आहे. अमाउंट ऑफ वर्क डन बाय द गॅस इज ग्रेटेस्ट व्हेन द एक्सपान्शन इज. बघा वर्क डन कोणासाठी ग्रेटेस्ट असेल आपल्याला फाइंड करायचं.
आपल्याला माहित आहे की वर्क डन म्हणजे काय असतं रे, वर्क डन इज एरिया अंडर द कर्व. वर्क डन म्हणजे काय असतं, एरिया अंडर कर्व. म्हणजे ज्या कर्वच्या अंडरचा एरिया सगळ्यात जास्त मोठा असेल, एरिया जसा मोठा असेल त्याचं वर्क डन मोठं असणार. ठीक आहे. आता बघा मगाशीच आपण एक ग्राफ पाहिला होता. हा ग्राफ दिसतोय का बघा, हे सगळं रफ करून टाकतो मी इथलं. हा ग्राफ कोणाचा होता, पहिला ग्राफ होता कोणासाठी, आयसोकोरिक साठी. दुसरा ग्राफ होता ॲडियाबॅटिक साठी. तिसरा होता आयसोथर्मल साठी. चौथा होता आयसोबॅरिक साठी. आता आपला जो क्वेश्चन होता इथला, ठीक आहे बघा, या क्वेश्चन मध्ये काय विचारलं आहे, वर्क डन मोठं कोणासाठी असणार आहे. आता वर्क डन मोठं कोणासाठी असणार, ज्याचा एरिया मोठा आहे. एरिया कोणाच्या अंडरचा मोठा आहे, बघा मला दिसतंय की चौथा वाला लाईन सगळ्यात वरती आहे, चौथी वाली लाईन वरती आहे. सो चौथ्या वाल्या लाईनच्या अंडरचा एरिया सगळ्यात मोठा असणार आहे. समजलं का. आता चौथी वाली लाईन कोणाची होती रे, चौथी वाली लाईन होती आयसोबॅरिकची. आयसोबॅरिकचा एरिया मोठा आहे म्हणजे आयसोबॅरिकचं वर्क डन काय असणार, कायम मोठं असणार. सो वर्क डन कायम कोणाचं मोठं असणार आहे, आयसोबॅरिकचं मोठं असणार आहे. बाकीच्यांच्या बघा, बाकीच्यांच्या लाईन्स तर आयसोबॅरिकच्या खालीच आहेत. आयसोबॅरिकची सगळ्यात वरती, बाकीच्या खाली आहेत. सो बाकीच्यांच्या अंडरचा एरिया काय येणार आहे, कमी येणार आहे वरच्यांपेक्षा. समजलं का. सो आयसोबॅरिकच मोठं येणार आहे. नेक्स्ट, द रिलेशन ओबेड बाय अ परफेक्ट गॅस ड्युरिंग ॲडियाबॅटिक प्रोसेस इज पी व्ही रेस टू 3/2 आहे हे. ठीक आहे, थोडंसं मिस्टेक झाली आहे. व्ही रेस टू 3/2 इज कॉन्स्टंट असं तुम्हाला लिहायचं आहे तिथे. The initial temperature of the gas is T1. Initial temperature आहे T1. When the gas is compressed to 75% of its initial volume, म्हणजे पहिल्यांदा व्हॉल्यूम असेल V1, नंतर व्हॉल्यूम किती करून टाकला, 75% करून टाकला, म्हणजे 75/100 ऑफ ओरिजिनल व्हॉल्यूम. ठीक आहे, एवढा व्हॉल्यूम नंतर करून टाकला. म्हणजे पहिल्यांदा व्हॉल्यूम होता V1, नंतर किती गेला, 25 3 जा 25 4 जा 3/4 व्हॉल्यूम करून टाकला नंतर. देन फायनल टेम्परेचर ऑफ द गॅस, नंतर टेम्परेचर किती बनेल फाइंड करायचं आहे. आता बघा प्रोसेस कोणती आहे रे, प्रोसेस ॲडियाबॅटिक आहे. ॲडियाबॅटिक प्रोसेससाठी टेम्परेचर आणि व्हॉल्यूमचं रिलेशन आपल्याला फाइंड करायचं. ठीक आहे, समजतंय का, टेम्परेचर व्हॉल्यूम फाइंड करायचं. आपल्याला माहित आहे की ॲडियाबॅटिक प्रोसेससाठी एकच फॉर्म्युला, पीव्ही रेस टू गामा इज कॉन्स्टंट. बट मला प्रेशर आणि व्हॉल्यूम नको आहे, मला टेम्परेचर आणि व्हॉल्यूम हवा आहे. सो मला काय करावं लागेल, इथून प्रेशरला गायब करावं लागेल. प्रेशरला गायब कसं करणार, प्रेशर म्हणजे काय असतं, nRT/V. PV is equal to nRT ना. सो P is nRT/V into V raised to gamma is constant. N आणि R तर कायम कॉन्स्टंटच असतात. सो काय बनेल सांगा रिलेशन, T1 V raised to gamma खाली आहे 1, सो गामा -1 बनणार आहे. आपण काल हे डिराईव्ह केलं आहे. सो पार्ट 1 जर तुम्ही नसेल पाहिला तर त्याच्यामध्ये हे मी तुम्हाला नीट डिराईव्ह करून दाखवलंय. सो तो एकदा तुम्ही बघून या. रिलेशन काय आहे, TV raised to gamma -1 is equal to constant. ठीक आहे. सो बघा T1 V1 raised to gamma -1 is equal to T2 V2 raised to gamma -1. पहिल्यांदा टेम्परेचर किती आहे, T1 आहे. पहिल्यांदा व्हॉल्यूम किती आहे, V1 आहे. रेस टू गामा, आता गामा किती असणार बघा, PV रेस टू 3/2 कॉन्स्टंट सांगितलं आहे. म्हणजे गामा कोण असणार सांगा, गामा इज 3/2. कम्पेअर करा, गामा इज 3/2 -1 इज इक्वल टू T2. T2 मला फाइंड करायचं आहे. नंतर व्हॉल्यूम किती बनतोय, नंतर व्हॉल्यूम बनत आहे 3/4 ऑफ द ओरिजिनल व्हॉल्यूम. 3/4 V1 रेस टू गामा -1 3/2 -1. सो काय बनेल सांगा, हे T1 V1 3/2 -1 इज 1/2 इज इक्वल टू T2 3/4 V1 3/2 -1 इज 1/2. इथून बघा V1 तर कॅन्सलच होते. ठीक आहे. सो T1 into 1 raised to 1/2 is 1. 1 raised to anything is 1 is equal to T2. 3/4 चा रूट बघा, 1/2 म्हणजे काय असतं, स्क्वेअर रूट असतं. सो स्क्वेअर रूट घेतलं तर काय बनेल, √3 बनेल. बाय 4 चा स्क्वेअर रूट इज 2. समजलं. सो T2 किती बनणार, फायनल टेम्परेचर किती बनणार आहे, बाकीचं सगळं पलीकडे न्या, याला पलीकडे नेऊन टाका, काय बनेल, खालचा 2 वरती जाईल, √3 खाली येणार, 2/√3 T1. दिसतोय का असं ऑप्शन, 2/√3 T1 सीटा बनणार आहे. सिंपल. नेक्स्ट, टू गॅसेस ए अँड बी, दोन गॅसेस आहेत ए बी, हॅव्हिंग सेम इनिशियल स्टेट, दोघांची इनिशियल स्टेट सेम आहे, PV&T दोघांसाठी सेम आहेत. प्रेशर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स, टेम्परेचर दोघांसाठी सेम आहेत इनिशियली. नाव गॅस ए इज कॉम्प्रेस टू V/8. ए चा गॅस कॉम्प्रेस करून टाकला V/8 ला. ठीक आहे, व्हॉल्यूम कॉम्प्रेस केला बाय आयसोथर्मल प्रोसेस. बाय कोणती प्रोसेस, आयसोथर्मल प्रोसेस. अँड अदर गॅस बी इज कॉम्प्रेस टू V/8. हा पण V/8 ला कॉम्प्रेस केला, बट कोणत्या प्रोसेसने, ॲडियाबॅटिक प्रोसेसने, असं ते म्हणतात.
द रेशो ऑफ फायनल प्रेशर ऑफ गॅस ए, फायनल प्रेशर ऑफ गॅस ए अँड बी, फायनल प्रेशर ऑफ गॅस ह्यांचा रेशो किती असेल फाइंड करायचा आहे. बघा सिंपल आहे, दोघांसाठी फायनल प्रेशर किती बनते फाइंड करा. मला सांगा ए साठी कोणती प्रोसेस आहे रे, आयसोथर्मल प्रोसेस आहे. आयसोथर्मल प्रोसेस मध्ये आपल्याला माहित आहे की पीव्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट असतं, बरोबर. सो पी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू व्ही बनणार आहे, व्ही पलीकडे गेला, समजतंय का. सो पी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू व्ही. आता ते काय म्हणतायत, व्हॉल्यूमला व्ही बाय 8 केला आहे, ठीक आहे. सो व्हॉल्यूम 1/8 केला आहे. सो प्रेशर काय होणार आहे, प्रेशर इनव्हर्स प्रोपोर्शन, सो प्रेशर 8 टाइम्स होईल, समजतंय का. व्हॉल्यूमला व्ही बाय 8 केला, प्रेशर किती टाइम्स होणार, 8 टाइम्स होणार, अपोजिट होणार. सो फायनल प्रेशर ए साठी किती असणार आहे रे, फायनल प्रेशर असणार आहे 8p, कारण व्हॉल्यूमला आपण 1/8 केला आहे. सो प्रेशर इज 8p. बी साठी बघा, बी साठी इम्पॉर्टंट आहे. बी साठी एवढं सोपं नसणार आहे, कारण आपल्याला माहित आहे की बी साठी कंडिशन काय आहे, पीव्ही रेस टू गामा कॉन्स्टंट आहे. म्हणजे प्रेशर इनिशियल व्हॉल्यूम इनिशियल रेस टू गामा इज इक्वल टू प्रेशर फायनल व्हॉल्यूम फायनल रेस टू गामा, ही कंडिशन आहे. पहिल्यांदा प्रेशर किती आहे, पहिल्यांदा प्रेशर आहे पी, पहिल्यांदा व्हॉल्यूम आहे व्ही. रेस टू गामा, गामा दिलाय बघा त्याने क्वेश्चन मध्ये, गामा किती आहे 5/3 इज इक्वल टू नंतरचं प्रेशर फाइंड करायचं आहे, बी साठी किती बनणार, इनटू नंतरचा व्हॉल्यूम किती बनतोय व्ही बाय 8 रेस टू गामा, गामा किती आहे 5/3. हे सॉल्व करा, आन्सर फाइंड करा. बघा व्ही तर कॅन्सलच होईल, ठीक आहे. सो पी इंटू 1 रेस टू 5/3 इज 1 इज इक्वल टू प्रेशर फायनल बी साठी 1/8 रेस टू काय आहे, रेस टू आहे 5/3. 5/3 ला मी काय लिहू शकतो, 5 इंटू 1/3. असं काय लिहित आहे मी, बघा पलीकडे काय आहे, प्रेशर इंटू 1 इज प्रेशर. फायनल प्रेशर बी 1/8 चा मला सांगा क्यूब रूट काय येणार आहे, 1/3 इज क्यूब रूट, क्यूब रूट काय येणार 1/2 रेस टू काय आहे 5 आहे. सो प्रेशर इज इक्वल टू फायनल प्रेशर ऑफ बी इंटू 1/2 रेस टू 5. अरे 2 रेस टू 5 किती असतं, 2 रेस टू 5 असतं 32, बरोबर का. 32 असतं, 32 असतं ना रे, 2 रेस टू 5 इज 32. सो बघा फायनल प्रेशर बी साठी किती बनणार, 32 पलीकडे न्या, 32 इंटू पी बनणार आहे, समजलं. सो बी चं फायनल प्रेशर इज 32 इंटू पी. दोघांचा रेशो फाइंड करायचा आहे, काय बनणार सांगा रेशो, पीपी कॅन्सल होईल, 8 1 जा 8, 8 4 जा 32. सो रेशो इज 1/4. ऑप्शन नंबर बीटा इज द करेक्ट चॉइस. नेक्स्ट, इन अन एडियाबॅटिक प्रोसेस काय दिला आहे रे, द रिलेशन बिटवीन युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट अँड स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, ह्या दोघांमध्ये रिलेशन दिला आहे. आर इज इक्वल टू 0.4 CV असं ते म्हणतात. द प्रेशर ऑफ द गॅस इज प्रपोर्शनल टू टेम्परेचर ऑफ द गॅस ॲज टी रेस टू के. बघा ते काय म्हणतात, प्रेशर इज प्रपोर्शनल टू टी रेस टू के. द व्हॅल्यू ऑफ के इज, के ची व्हॅल्यू काय असेल फाइंड करायचं. आता बघा प्रोसेस कोणती आहे रे बाबा, प्रोसेस आहे एडियाबॅटिक प्रोसेस. एडियाबॅटिक प्रोसेससाठी प्रेशर आणि टेम्परेचरचं रिलेशन फाइंड करायचं. आपल्याला माहिती आहे एडियाबॅटिक प्रोसेससाठी पीव्ही रेस टू गामा कॉन्स्टंट, बरोबर. आपल्याला पी आणि टी चं रिलेशन फाइंड करायचं आहे. सो मला काय करावं लागेल, इथून व्ही ला गायब करावं लागेल. सो पी ॲज इट इज, व्ही ला मी काय टाकू शकतो, NRT बाय पी. पीव्ही इज इक्वल टू NRT असतं ना, सो व्ही इज इक्वल टू NRT बाय पी इज इक्वल टू कॉन्स्टंट. रेस टू गामा तर आहेच, ठीक आहे. सो बघा एन आणि आर तर अरे कॉन्स्टंटच असतात. सो काय बनेल रिलेशन, पी रेस टू वरती काय आहे 1 आहे, अपॉन खाली काय आहे सांगा, पी रेस टू गामा आहे, इनटू इथे काय आहे टी राहिला, टी रेस टू गामा इज इक्वल टू कॉन्स्टंट, ठीक आहे. सो पी रेस टू ए रेस टू एम अपॉन ए रेस टू एन इज ए रेस टू एम मायनस एन इनटू टी रेस टू गामा इज कॉन्स्टंट. सो कंडिशन काय बनली रे बाबा एडियाबॅटिक प्रोसेस साठी, पी रेस टू 1 मायनस गामा इंटू टी रेस टू गामा इज कॉन्स्टंट. ही कंडिशन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, पुढे आपल्याला लागणार आहे, ठीक आहे. सो बघा हे कॉन्स्टंट आहे. सो पी इनिशियल टेम्परेचर इनिशियल 1 मायनस गामा, गामा इज इक्वल टू प्रेशर फायनल रेस टू 1 मायनस गामा टेम्परेचर फायनल रेस टू गामा असं बनेल. आता बघा हे तर लागणार नाही आपल्याला, आपल्याला तर क्वेश्चन ह्याच्यावरूनच सॉल्व्ह होईल, कारण त्यांनी काय दिलं आहे, ही कंडिशन दिली आहे, ठीक आहे. सो बघा प्रेशर रेस टू 1 मायनस गामा, आता गामा किती आहे सांगा, गामा फाइंड करण्यासाठी त्यांनी काय दिलं आहे, तर आर इज इक्वल टू 0.4 CV ही कंडिशन दिली आहे. काय दिलंय, आर इज इक्वल टू 0.4 CV. आपल्याला गामा फाइंड केला की मला आन्सर मिळणार आहे, समजतंय का. इथे जर मला गामा मिळाला की मला आन्सर मिळणार आहे. आता गामा कसं फाइंड करायचं, तर आर ॲज इट इज
0.4. सीव्हीचा फॉर्म्युला आठवतोय का गामाच्या टर्म्स मध्ये काय होता? सीव्ही इज इक्वल टू आर अपॉन गामा मायनस 1. सो इथून गामा गामा कॅन्सल होईल, सॉरी आर आर कॅन्सल होईल, गामा मायनस 1 पलीकडे गेला, गामा मायनस 1 इज इक्वल टू 0.4. सो गामा काय बनेल 1 प्लस 0.4 दॅट इज 1.4. म्हणजेच काय बनणार आहे 14/10 बनणार आहे. अरे 14/10 म्हणजेच किती असतं 2 7 जा 2 5 जा. सो गामाची व्हॅल्यू किती बनली रे 7/5. आता ही गामाची व्हॅल्यू ह्या कंडिशन मध्ये टाकून द्या, काय बनणार सांगा? प्रेशर रेस टू 1 मायनस गामा, गामा इज 7/5 इनटू टेम्परेचर रेस टू गामा किती आहे 7/5 इज कॉन्स्टंट. ठीक आहे. सो काय बनेल बघा P रेस टू 1 मायनस 7/5 इज मायनस 2/5. T रेस टू 7/5 इज कॉन्स्टंट. सो टेम्परेचर रेस टू 7/5 ॲज इट इज इक्वल टू कॉन्स्टंट. ठीक आहे. P रेस टू मायनस 2/5 पलीकडे गेला, काय बनेल P रेस टू प्लस 2/5. समजलं? आता बघा आपल्याला रिलेशन फाइंड करायचंय. सो इथून मला रिलेशन काय मिळणार आहे सांगा? रिलेशन काय मिळेल तर प्रेशर रेस टू 2/5 इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर रेस टू 7/5. हा तर कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. आता बघा प्रेशर रेस टू काय पाहिजे रे मला? क्वेश्चन मध्ये मला प्रेशर रेस टू काय दिला आहे? प्रेशर रेस टू 1 दिलाय आणि प्रेशर रेस टू 1 डायरेक्टली प्रपोर्शनल टू T रेस टू K दिलाय. मला K फाइंड करायचं. सो मला इथे काय करावं लागणार आहे? मला इथे दोन्हीकडे 5/2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. दोन्हीकडे काय करा 5/2 ने मल्टिप्लाय करा. असं केलं तर काय होणार बघा 5 5 कॅन्सल 2 2 कॅन्सल पलीकडे काय राहील P डायरेक्टली प्रपोर्शनल टू T रेस टू काय बनणार 5 5 कॅन्सल रेस टू 7/2. सो प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू T रेस टू 7/2 बनणार आहे. म्हणजे K ची व्हॅल्यू किती आली बाबा 7/2. ऑप्शन नंबर अल्फा इज द करेक्ट चॉइस. नेक्स्ट फर्स्ट ऑपरेशन इन्व्हॉल्ड इन कॅरनॉट सायकल कोणतं असतं रे? मागच्या पार्ट मध्ये आपण सॉल्व्ह केलंय आयसोथर्मल एक्सपान्शन. नेक्स्ट इन अ थर्मोडायनामिक सिस्टीम बघा कालच्या पार्ट मध्ये आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केला आहे. ॲडियाबॅटिक प्रोसेस साठी काय असणार डेल्टा यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू असणार, कारण क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू असतं फर्स्ट लॉ. आता ॲडियाबॅटिक साठी क्यू किती असतो 0. सो 0 इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. आता डेल्टा यू काय बनेल मग डब्ल्यू पलीकडे गेला मायनस डब्ल्यू. सिंपल ए येणार आहे. नेक्स्ट बघा हा स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लियाय ह्या टॉपिक मधला क्वेश्चन आहे. ठीक आहे. सो आतासाठी मी स्किप करतो. नेक्स्ट कॅरनॉट इंजिन हॅज सेम इफिशियन्सी बिटवीन एवढ्या टेम्परेचर साठी आणि एवढ्या टेम्परेचर साठी. बघा दोन कॅरनॉट इंजिन आहेत. लेट अस से हा पहिला इंजिन आहे, हा सेकंड इंजिन. दोघांसाठी ते काय म्हणतात इफिशियन्सी सेम आहे. दोघांची इफिशियन्सी शुड बी सेम. ठीक आहे. दोघांचे टेम्परेचर दिले आहेत तर x ची व्हॅल्यू काय असेल फाइंड करायचं. मला सांगा पहिल्या इंजिन साठी फॉर्म्युला काय बनेल 1 मायनस इफिशियन्सीचा फॉर्म्युला TC/TH. TC किती आहे? TC आहे 500. TC चं टेम्परेचर छोटं वाला असतं माइन अपॉन TH. TH किती आहे 800. सो 1 मायनस TC/TH टाकून दिला इज इक्वल टू दुसऱ्या इंजिन साठी फॉर्म्युला काय बनेल 1 मायनस TC/TH. TC किती आहे 620 बाय TH इज x. x आपल्याला फाइंड करायचं. सो इथून बघा 1 1 कॅन्सल होईल, मायनस मायनस कॅन्सल होईल, काय बनणार आहे 500/800 इज इक्वल टू 620/x. 2 0 2 0 कॅन्सल. सो 5/8 इज इक्वल टू 620/x. ठीक आहे. सो 5 1 जा 5 5 1 जा 5 5 2 जा 10 5 4 जा. सो x काय बनणार सांगा? x शुड बी 8 इंटू 124. 8 इंटू 124 किती असतं 8 4 जा 32 3 96 आणि 3 किती येणार 99. सो 992 केल्विन इज द आन्सर. ऑप्शन नंबर बीटा इज द करेक्ट चॉइस. नेक्स्ट द प्रेशर अँड डेन्सिटी ऑफ डायटॉमिक गॅस. गामा दिला आहे. चेंजेस ॲडियाबॅटिकली फ्रॉम पहिल्यांदा प्रेशर आहे P, नंतर प्रेशर झालं P डॅश. पहिल्यांदा डेन्सिटी आहे रो, नंतर डेन्सिटी झाली रो डॅश. डेन्सिटीचा रेशो दिला आहे ρ2/ρ1 इज 32. प्रेशरचा रेशो फाइंड करायचा आहे. ठीक आहे. बघा ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे. मला माहिती आहे ॲडियाबॅटिक प्रोसेस साठी PV रेस टू गामा हे तर कॉन्स्टंट असतं बरोबर. बट क्वेश्चन मध्ये काय आहे बघा, क्वेश्चन मध्ये आपल्याला डेन्सिटी दिली आहे. सो मला इथे काही पण करून डेन्सिटीला आणायचंय. डेन्सिटी म्हणजे काय असतं मास अपॉन व्हॉल्यूम. सो मी व्हॉल्यूमला काय टाकू शकतो रे, व्हॉल्यूम म्हणजे काय असणार मास अपॉन डेन्सिटी. टाकून द्या या व्हॉल्यूमच्या जागी काय बनेल सांगा प्रेशर इंटू व्हॉल्यूम इज मास बाय डेन्सिटी रेस टू गामा किती आहे रे, गामा आहे 7/5 इज कॉन्स्टंट बरोबर. अरे मास तर गॅसचं कॉन्स्टंटच असतं. सो मासला पलीकडे टाकून द्या सगळंच कॉन्स्टंट बनेल. सो प्रेशर अपॉन डी
रेस टू 7/5 इज कॉन्स्टंट, अशी मला कंडिशन मिळणार आहे. समजलं? सो प्रेशर इनिशियल डेन्सिटी इनिशियल रेस टू 7/5 इज इक्वल टू फायनल प्रेशर बाय फायनल डेन्सिटी रेस टू 7/5. ठीक आहे. सो इथून बघा मला काय मिळेल, फायनल प्रेशर ऍज इट इज पलीकडचं. ठीक आहे. इनिशियल प्रेशरला मी खाली नेऊन टाकतो. डेन्सिटी इनिशियल खाली ऍज इट इज, डेन्सिटी फायनल वरती जाईल. समजलं का? रेस टू काय आहे, 7/5 आहे. आता बघा आपल्याला डेन्सिटीचा रेशो दिला आहे फायनल डेन्सिटी बाय ओरिजिनल डेन्सिटी किती आहे, 32. सो टाकून द्या इकडे 32 रेस टू 7/5 इज इक्वल टू फायनल प्रेशर बाय ओरिजिनल प्रेशर आपल्याला फाइंड करायचे, म्हणजे P डॅश बाय P आपल्याला फाइंड करायचं. सो कसं सॉल्व्ह करणार रे? सो 32 रेस टू 7/5, 7/5 ला मी काय लिहू शकतो, 7 × 1/5 इज इक्वल टू P डॅश बाय P. आता 32 रेस टू 1/5 किती असणार सांगा, 32 रेस टू 1/5 किती असणार, 32 चा फिफ्थ रूट इज 2. सो 2 रेस टू वरती किती राहिला, 7 राहिला, इज P डॅश बाय P. अरे 2 रेस टू 7 म्हणजे किती असतं, 2 रेस टू 7 असतं 128. करून बघा, 2 × 2 × 2 7 वेळा करा, 128 आन्सर मिळणार आहे तुम्हाला. ठीक आहे. नेक्स्ट, एअर इज एक्सपांडेड फ्रॉम 6 लिटर टू 16 लिटर. पहिल्यांदा व्हॉल्यूम होता 6 लिटर्स, नंतर व्हॉल्यूम झाला 16 लिटर्स. ऍट ऍटमॉस्फेरिक प्रेशर किती दिलाय प्रेशर, 2 ऍटमॉस्फिअर्स. वर्क डन किती असेल फाइंड करायचं. अरे वर्क डनचा तर फॉर्म्युला आहे डायरेक्टली, वर्क डन इज P डेल्टा V. बट आपल्याला बघा वर्क डन कशामध्ये पाहिजे, जूल्स मध्ये पाहिजे. सो सगळं SI युनिट मध्ये लागेल. प्रेशर मला कशामध्ये लागणार आहे, पास्कल मध्ये लागणार आहे किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये लागणार आहे. व्हॉल्यूम मला कशामध्ये लागणार, मीटर क्यूब मध्ये लागणार. सो सगळं पहिल्यांदा SI युनिट मध्ये करून घ्या. प्रेशर किती आहे, 2 ऍटमॉस्फिअर आहे. अरे 2 ऍटमॉस्फिअर इज 2 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. समजलं का? बघा 1 ऍटमॉस्फिअर म्हणजे 10⁵, 2 ऍटमॉस्फिअर म्हणजे 2 × 10⁵. सिंपल. चेंज इन व्हॉल्यूम किती येणार सांगा, चेंज इन व्हॉल्यूम इज फायनल मायनस इनिशियल. 16 - 6 इज 10 लिटर्स. 10 लिटर. आता 1 लिटर म्हणजे 10⁻³ मीटर क्यूब असतं. 10 लिटर म्हणजे किती येणार, 10 × 10⁻³ मीटर क्यूब. म्हणजेच किती येणार आहे रे हे, 10⁻² येणार आहे. समजलं? सो सगळं मिळालंय तुम्हाला. वर्क डन किती बनणार सांगा, वर्क डनचा फॉर्म्युला P डेल्टा V. प्रेशर आहे 2 × 10⁵, डेल्टा V इज 10⁻². सो आन्सर काय बनेल, 2 × 10⁻³ बनणार आहे. म्हणजेच किती बनणार आहे रे, 2000 जूल्स बनणार आहे, 2000. असं तर ऑप्शन दिसत नाही बघा, इथे प्रिंटिंग मिस्टेक असणार आहे, दोन्हीकडे 200 दिसतंय मला. सो इथे एकासाठी 2000 असणार आहे. सो ऑप्शन नंबर डेल्टा आपण इकडे टिक करून टाकू. ठीक आहे. नेक्स्ट, इन विच थर्मोडायनेमिक प्रोसेस चेंज इन इंटरनल एनर्जी, हीट सप्लाइड अँड वर्क डन आर ऑल नॉन झिरो. तिघं पण नॉन झिरो पाहिजेत, झिरो नाही पाहिजे. मला सांगा आयसोथर्मल साठी कोण झिरो असतं रे, आयसोथर्मल साठी डेल्टा U झिरो असतो. सो पहिला वाला तर गेला, सगळेजण नॉन झिरो पाहिजेत. आयसोकोरिक साठी कोण झिरो असतो, वर्क डन झिरो असतो. बरोबर. सो हा वाला पण गेला. ऍडियाबॅटिक साठी कोण झिरो असतो, Q झिरो असतो. सो हा वाला पण गेला. कोण राहणार आहे, आयसोबॅरिक राहणार आहे. आयसोबॅरिक साठी कोणच झिरो नसतो. ठीक आहे. सो बीटा. नेक्स्ट, इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन इज इटा. इफिशियन्सी दिली आहे. अँड द कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स ऑफ रेफ्रिजरेटर इज बीटा. दोघांमध्ये बघा रिलेशन फाइंड करायचं आहे. दोघांमध्ये काय रिलेशन असेल, मला बघा डायरेक्टली फॉर्म्युला माहित आहे, थोडंसं सॉल्व्ह करावं लागेल आणि आन्सर मला मिळून जाईल. इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय असतो रे, मला इंजिनला किती हीट द्यावी लागत आहे, त्यापैकी इंजिन मला किती वर्क करून देतं. आणि ह्याच्याच अपोजिट बीटाचा फॉर्म्युला काय असतो, मला रेफ्रिजरेटरला किती वर्क द्यावा लागत आहे सो दॅट मला तो कोल्ड हीट देईल. समजतंय का? आता वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो, QH - QC बाय QH. ही काय बनली, इफिशियन्सी बनली. बीटा काय बनणार सांगा, वरचा QC ऍज इट इज. वर्क डन म्हणजे काय असतं, वर्क डन इज QH - QC. ठीक आहे. सो बघा इफिशियन्सी इज इक्वल टू, मी काय करतो QH ने सेपरेट डिवाइड करतो. QH ने जर सेपरेट डिवाइड केलं तर काय बनेल, पहिल्यांदा बनेल QH बाय QH इज 1 मायनस QC बाय QH असं बनेल सेपरेट डिवाइड केलं तर. बीटासाठी बघा, बीटासाठी गोष्ट इम्पॉर्टंट आहे. कसं सॉल्व्ह करायचं, मी काय करणार आहे इकडे, मी बीटाला 1 बाय बीटा लिहून टाकतो, उलट करून टाकतो. सो राईट साइडला पण उलट करावं लागेल, QH मायनस QC बाय खाली काय बनेल, QC बनेल. सो 1 बाय बीटा इज इक्वल टू, आता मी काय करणार इकडे QC ने सेपरेट डिवाइड करणार, सेपरेट डिवाइड केलं तर काय बनेल, QH बाय QC मायनस QC बाय QC इज 1.
सो 1 बाय बीटा -1 पलीकडे गेला +1 इज QH बाय QC. क्रॉस मल्टिप्लाय करा, काय बनणार आहे 1 प्लस बीटा अपॉन बीटा इज QH बाय QC. असं बनलं का? आता इफिशियन्सी कडे या परत. इफिशियन्सी म्हणजे काय होतं 1 मायनस QC बाय QH होतं रे, 1 मायनस QC बाय QH. सो बघा इफिशियन्सी इज इक्वल टू 1 मायनस QH बाय QC किती आहे 1 प्लस बीटा बाय बीटा. QC बाय QH किती असणार, याच्याच उलटा असणार, म्हणजेच किती बीटा बाय बीटा प्लस 1. बघा ह्यालाच फक्त उलटा करून टाकायचं रे. QH बाय QC एवढा आहे, सो QC बाय QH काय असणार, ह्याच्या उलटा असणार. समजलं? आता बघा इफिशियन्सी काय बनणार, क्रॉस मल्टिप्लाय करा. क्रॉस मल्टिप्लाय केले तर काय बनेल बीटा प्लस 1 मायनस बीटा अपॉन खाली काय बनणार आहे बीटा प्लस 1. सो बीटा बीटा कॅन्सल, आन्सर काय बनणार आहे बघा 1 अपॉन बीटा प्लस 1. सो इफिशियन्सी काय बनली आहे 1 बाय बीटा प्लस 1. असा दिसतोय का ऑप्शन? ऑप्शन नंबर बीटा दिसतोय मला. ठीक आहे. सो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तुम्हाला माहित पाहिजे की कसं सॉल्व्ह करायचं. नेक्स्ट, एन आयडियल गॅस विथ प्रेशर P, व्हॉल्यूम V, टेम्परेचर T. एक आयडियल गॅस आहे, प्रेशर P आहे, व्हॉल्यूम V आहे, टेम्परेचर T आहे. इज एक्सपांडेड आयसोथर्मली टू ए न्यू व्हॉल्यूम 2V. आता व्हॉल्यूम किती करून टाकला रे 2V करून टाकला बाय कोणती प्रोसेस, आयसोथर्मल प्रोसेस. अँड ए फायनल प्रेशर इज PI. फायनल प्रेशर इथलं किती आहे PI आहे, जेव्हा आयसोथर्मल प्रोसेस होती. इफ दिस सेम गॅस इज एक्सपांडेड एडियाबॅटिकली टू ए व्हॉल्यूम 2V. बघा आता कोणती प्रोसेस आहे, एडियाबॅटिक प्रोसेस. सो पहिल्यांदा प्रेशर होता P, व्हॉल्यूम होता V, टेम्परेचर होता T. आता ते म्हणतात व्हॉल्यूमला अगेन 2V करून टाका बाय कोणती प्रोसेस, एडियाबॅटिक प्रोसेस. फायनल प्रेशर इथलं म्हणता येते की PA आहे आणि दोघांचा रेशो फाइंड करायचा की PA बाय PI किती असेल. सिंपल आहे एकदम. मला सांगा PI किती असणार आहे. PI म्हणजे काय आहे तर आयसोथर्मल प्रेशरचं फायनल प्रेशर, आयसोथर्मल प्रोसेस मधलं फायनल प्रेशर. ठीक आहे. आता मला माहिती आहे की आयसोथर्मल प्रोसेससाठी पहिल्या प्रोसेससाठी फक्त आपण बोलू. ठीक आहे. बघा आयसोथर्मल प्रोसेससाठी कंडिशन काय आहे तर PV इज इक्वल टू कॉन्स्टंट. बरोबर. सो प्रेशर इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. आता ते म्हणतात व्हॉल्यूमला डबल करून टाकलं, सो प्रेशर किती टाइम्स होणार आहे, प्रेशर हाफ होणार आहे. समजलं का रे, व्हॉल्यूमला डबल केलं सो प्रेशर काय होणार आहे, प्रेशर तर अर्धच होणार आहे. सो PI काय बनला P/2 बनला. आता PA फाइंड करा. PA फाइंड करणं एवढं सोपं नाहीये, कारण PA साठी कोणती प्रोसेस आहे, एडियाबॅटिक. कंडिशन इज PV रेस टू गामा कॉन्स्टंट. बरोबर. सो P इनिशियल V इनिशियल रेस टू गामा इज इक्वल टू P फायनल V फायनल रेस टू गामा. पहिल्यांदा प्रेशर किती होता P होता, पहिल्यांदा व्हॉल्यूम होता V रेस टू गामा. गामा दिलाय का रे बाबा, गामा आहे 1.67 क्वेश्चन मध्ये दिलाय. इज इक्वल टू फायनल प्रेशर किती आहे इथलं, बघा इथलं फायनल प्रेशर ते किती म्हणतात PA आहे, इनटू फायनल व्हॉल्यूम किती बनतो 2V बनत आहे रेस टू गामा. गामा किती आहे 1.67. आता बघा इथून V तर कॅन्सलच होईल. P इज इक्वल टू काय बनेल सांगा PA इंटू 2 रेस टू 1.67. बरोबर का. सो मला सांगा PA किती बनणार आहे, PA शुड बी P बाय 2 रेस टू 1.67. सो आता माझ्याकडे PI पण आहे PA पण आहे, दोघांचा रेशो फाइंड करा. बघा फाइंड काय करायचं आहे आपल्याला PA बाय PI किती बनणार फाइंड करायचं. PA किती आहे, PA इज P बाय 2 रेस टू 1.67. PI किती आहे बघा, PI इज P बाय 2. सो इथून बघा PP कॅन्सल होईल, खालचा 2 एकदम वरती जाणार आहे. सो आन्सर काय बनेल 2 बाय 2 रेस टू 1.67. असा दिसतोय का ऑप्शन 2 बाय 2 रेस टू 1.67. ऑप्शन नंबर अल्फा बनणार. ठीक आहे. सिंपल. द टेम्परेचर इनसाइड अँड आउटसाइड. बघा हा क्वेश्चन थर्मल प्रॉपर्टीज वाला आहे 11वी मधला. सो जेव्हा आपण 11वीची PYQ स्टार्ट करू तेव्हा आपण तिकडे सॉल्व्ह करू. ठीक आहे. सो आत्तासाठी मी स्किप करतो याला. नेक्स्ट, अँड आयडियल गॅस A अँड रिअल गॅस B. बघा A इज आयडियल गॅस, B कोणता आहे रिअल गॅस आहे. हॅव देअर व्हॉल्यूम्स इन्क्रीज फ्रॉम V टू 4V. V टू 4V दोघांचा व्हॉल्यूम इन्क्रीज केला, आयडियल गॅसचा पण रिअल गॅसचा पण. अंडर आयसोथर्मल कंडिशन, अंडर आयसोथर्मल कंडिशन. ठीक आहे. इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी. अरे आपल्याला माहिती आहे की A बघा A कोणता गॅस आहे, A इज आयडियल गॅस. आपल्याला माहिती आहे की आयसोथर्मल प्रोसेस साठी इंटरनल एनर्जी किती असणार, 0 असणार आहे ना. चेंज इन इंटरनल एनर्जी 0.
बट बी कोणता गॅस आहे रे? बी इज रिअल गॅस आहे. आणि रिअल गॅससाठी जेव्हा आपण व्हॉल्यूमला एक्सपांड करणार आहे, एक्सपांड करणार म्हणजे काय, आपण वर्क डन किती करतो? पॉझिटिव्ह करतो. एक्सपांड करतो म्हणजे वर्क डन पॉझिटिव्ह करतो. सो वर्क डन मुळे काय होतं, ह्याच्यामध्ये इंटरनल एनर्जी थोडीशी तयार होते. कोणामध्ये? रिअल गॅसमध्ये. सो रिअल गॅसमध्ये काय असणार आहे? थोडीशी इंटरनल एनर्जी असणार आहे. आयडियल गॅसची इंटरनल एनर्जी तर झिरोच असते. आपल्याला माहिती आहे की आयसोथर्मल साठी झिरो. बट हे कोणासाठी असतं? आयडियल साठी. रिअल साठी काय विषय असतो, जर तुम्ही व्हॉल्यूमला वाढवलं तर तुमची इंटरनल एनर्जी पण वाढणार आहे. व्हॉल्यूमला कमी केलं, इंटरनल एनर्जी पण कमी होईल. सो बघा, रिअल गॅस साठी काय असणार? रिअल गॅस साठी जास्त असणार, म्हणजे बी साठी डेल्टा यू जास्त असणार आहे. ए साठी काय असणार? ए साठी तर झिरो असणार आहे, म्हणजे ए साठी कमी असणार आहे. असं दिसतोय का ऑप्शन? बी विल बी मोर दॅन दॅट ऑफ ए. बी ची मोर असणार. ऑप्शन नंबर सीटा. सिंपल. नेक्स्ट. देर आर टू सॅम्पल्स ए and B. दोन सॅम्पल्स आहेत A, B of a certain gas which are initially at the same temperature. दोघांचं टेम्परेचर इनिशियली सेम होतं. अँड प्रेशर पण सेम म्हणतायत ते. इथलं प्रेशर P, इथलं प्रेशर P. बोथ आर कॉम्प्रेस्ड टू व्हॉल्यूम V2V/2. पहिल्यांदा ह्याचा व्हॉल्यूम असेल V, नंतर व्हॉल्यूम किती केला? V/2 केला. पहिल्यांदा इथला व्हॉल्यूम असेल V, नंतर व्हॉल्यूम किती केला? V/2 केला. ठीक आहे. सॅम्पल ए इज कॉम्प्रेस्ड आयसोथर्मली. ही कोणती प्रोसेस आहे रे बाबा? आयसोथर्मल. while sample B is compressed adiabatically. ठीक आहे. द फायनल प्रेशर ऑफ ए. चं फायनल प्रेशर काय असेल? ठीक आहे. चं फायनल प्रेशर मी त्याला पीए म्हणतो. काय असेल? ट्वाइस दॅट ऑफ बी असेल, इक्वल टू बी असेल, म्हणजे बी च्या किती टाइम्स असेल फाइंड करायचं आहे. फायनल प्रेशर जे बी चं असणार आहे त्याच्या किती टाइम्स असेल. बघा, आपल्याला माहिती की पहिली कोणती प्रोसेस आहे रे? आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेस साठी पीव्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. सो पी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्ही. बरोबर. आता ते काय म्हणतात बघा, व्हॉल्यूमला किती केला आहे? V/2 टाइम्स केलाय, म्हणजे व्हॉल्यूमला अर्धा केला. व्हॉल्यूमला अर्धा जर केला तर प्रेशर किती टाइम्स होणार आहे? डबल होणार आहे. सो प्रेशर ए चं किती टाइम्स होणार आहे? 2p टाइम्स होणार आहे. समजलं का? बट बी साठी एवढं सोपं नसणार, कारण बी साठी ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे. ॲडियाबॅटिक प्रोसेस साठी पीव्ही रेस टू गामा कॉन्स्टंट. बरोबर. सो प्रेशर इनिशियल प्रेशर इज पी. व्हॉल्यूम इनिशियल किती आहे? व्ही रेस टू गामा इज इक्वल टू प्रेशर फायनल बी साठी किती बनतंय? पीव्ही बनतंय. व्हॉल्यूम फायनल किती बनतंय? V/2 बनत आहे रेस टू गामा. समजलं? इथे बघा, V कॅन्सल होईल. P into 1 raised to anything is 1. So is equal to pressure final of B into 1/2 raised to gamma. So मला सांगा B चं फायनल प्रेशर किती बनणार? 2 raised to gamma पलीकडे गेला. So P as it is into 1 by, बघा हे काय आहे? 1/2 raised to gamma आहे ना? अरे 1/2 raised to gamma म्हणजे काय असतं? 1 raised to gamma by 2 raised to gamma. So इथला 2 raised to gamma कुठे जाईल? पलीकडे जाईल. समजलं? So P into 2 raised to gamma. सो बी चं फायनल प्रेशर पण मला मिळालं आहे. ठीक आहे. सो ए चं फायनल प्रेशर आहे 2p, बी चं फायनल प्रेशर इज 2 raised to gamma into p. सो जर बघा मी दोघांचा रेशो घेतला, रेशो नको घ्यायला, मी शेजारी लिहितो फक्त. ए चं प्रेशर इज 2p, बी चं प्रेशर इज 2 raised to gamma into p. ठीक आहे. आता कोणाचं मोठं असणार आहे बघा, दोघांकडे पीपी तर आहेच. बघा दुसरा कलर वापरून दाखवतो. दोघांकडे पीपी तरच आहे, दोघांकडे 2-2 पण आहे. बरोबर. बट ह्याच्याकडे काय आहे? 2 raised to 1 आहे. याच्याकडे काय आहे? 2 raised to gamma आहे. आणि आपल्याला माहित आहे की गामाची व्हॅल्यू कायम काय असते? ग्रेटर दॅन 1 असते. सो गामाची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 असेल तर पीबी काय येणार आहे रे बाबा? पीबी तर मोठा येणार आहे पीए पेक्षा. समजतंय का? कारण हा काय आहे? 2 raised to 1 आहे. याच्यापेक्षा 2 raised to जास्त आहे. सो पीबी मोठा येणार आहे पीए पेक्षा. असं दिसतोय का ऑप्शन? द फायनल प्रेशर ऑफ ए इज, ए चं प्रेशर काय पाहिजे? कमी पाहिजे बी पेक्षा, लेस दॅन दॅट ऑफ बी. Simple. Option number delta. Question number 51. A diatomic ideal gas is used in Carnot engine as a working substance. If during the adiabatic expansion part of the cycle, ठीक आहे, the volume of the gas increases from V to 32. व्हॉल्यूमला इन्क्रीज करून टाकला. पहिल्यांदा 3 V होता, नंतर 32 V केला. इफिशियन्सी किती टाइम्स बनेल फाइंड करायचं आहे. अरे इफिशियन्सी म्हणजे काय असतं? 1 minus TC by TH. TC म्हणजे काय असतं? फायनल टेम्परेचर. TH इज इनिशियल टेम्परेचर. सो ह्याच्यामध्ये टाकायचं आहे इफिशियन्सी फाइंड करायची. सो बघा, ॲडियाबॅटिक एक्सपान्शन असं ते म्हणतात. ठीक आहे. ॲडियाबॅटिक एक्सपान्शन असं ते म्हणतात. ॲडियाबॅटिक एक्सपान्शन साठी व्हॉल्यूम दिला आहे, टेम्परेचर आपल्याला फाइंड करायचं. सो मला माहिती आहे आता, मगाशी आपण सॉल्व्ह केलंय.
एडियाबॅटिक प्रोसेससाठी टेम्परेचर व्हॉल्यूमचं काय रिलेशन असतं? टी व्ही रेस टू गामा मायनस 1 इज कॉन्स्टंट, बरोबर. सो टी इनिशियल व्ही इनिशियल रेस टू गामा मायनस 1 इज इक्वल टू टी फायनल व्ही फायनल रेस टू गामा मायनस. टी इनिशियल ॲज इट इज पहिल्यांदा व्हॉल्यूम किती होता? व्ही होता. रेस टू गामा, आता बघा डायॲटॉमिक गॅस आहे, डायॲटॉमिकचा गामा किती असतो? 7/5. डायॲटॉमिकचा गामा इज 7/5 मायनस 1 इज इक्वल टू टी फायनल. फायनली व्हॉल्यूम किती बनतोय? 32 व्ही रेस टू गामा मायनस 1. गामा किती आहे? 7/5 मायनस 1. सॉल्व करा, फाइंड करा. टी इनिशियल व्ही रेस टू 7/5 मायनस 1 इज 2/5. टी फायनल 32 व्ही रेस टू काय बनणार? 2/5. सो इथून बघा व्ही व्ही तर कॅन्सलच होईल. टी इनिशियल इंटू 1 रेस टू 2/5 इज 1. 1 रेस टू एनिथिंग 1. टी फायनल 32 रेस टू 2/5. अरे 2/5 म्हणजे काय असतं? 2 इंटू 1/5. सो टी इनिशियल इज इक्वल टू टी फायनल 32 चा फिफ्थ रूट. 32 चा फिफ्थ रूट किती असतो? 2 असतो, रेस टू 2. सो टी इनिशियल इज इक्वल टू टी फायनल इंटू 4 बनणार आहे. समजलं का? सो मला सांगा टी फायनल बाय टी इनिशियल किती बनेल इथून? टी फायनल बाय टी इनिशियल 4 पलीकडे जाईल, 1/4 बनणार आहे. अरे हेच तर आपल्याला पाहिजे होतं. 1 मायनस टी फायनल बाय टी इनिशियल किती आहे? 1/4 आहे. सो इफिशियन्सी किती बनणार? क्रॉस मल्टिप्लाय करा. 4 मायनस 1 इज 3/4 म्हणजेच किती येणार आहे? 0.75. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉइस. नेक्स्ट, कन्सिडर पीव्ही डायग्राम फॉर अन आयडियल गॅस. पीव्ही डायग्राम दिली आहे, आपल्याला फाइंड करायचं आहे की टीपीचं ग्राफ कोणासाठी करेक्ट असेल. बघा क्वेश्चन जर तुम्ही नीट पाहिलं तर ते काय म्हणतायत? पीव्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हणतायत. अरे पीव्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजे प्रोसेस कोणती आहे? आयसोथर्मल प्रोसेस आहे. आयसोथर्मल प्रोसेससाठी टेम्परेचर आणि प्रेशरचा ग्राफ फाइंड करायचा. टेम्परेचर अँड प्रेशर, ठीक आहे. सो टेम्परेचर काय असतं आयसोथर्मलसाठी? टेम्परेचर तर कॉन्स्टंट असतं. सो टेम्परेचरचा ग्राफ कसा पाहिजे? कॉन्स्टंट पाहिजे. सो ग्राफ तर हॉरिझॉन्टल लाईनच येणार आहे. आता बघा हॉरिझॉन्टल लाईन वाले मला दोन दिसत आहेत, एक आहे 2 to 1 आणि एक आहे 1 to 2. सो कोणता करेक्ट आहे? बघा इथे काय होत आहे? पहिल्यांदा व्हॉल्यूम असेल V1, नंतर व्हॉल्यूम बनत आहे V2. सो व्हॉल्यूम काय होत आहे? एक्सपांड होतोय, म्हणजे V काय होतोय? इन्क्रीज होत आहे. समजतंय का? हा ग्राफ जर तुम्ही नीट पाहिला, बघा वरचा थोडंसं रफ करतो हे. इथे काय होत आहे बघा, पहिल्यांदा व्हॉल्यूम किती होता? पहिल्यांदा व्हॉल्यूम कमी होता, नंतर व्हॉल्यूम काय झाला आहे? मोठा झाला आहे. सो व्हॉल्यूम मोठा होतो. अरे व्हॉल्यूम मोठा होत आहे, व्हॉल्यूम मोठा होत आहे म्हणजे प्रेशर काय होणार आहे? प्रेशर कमी होणार आहे. समजतंय का? इनवर्स प्रपोर्शन. सो प्रेशर कमी झालं पाहिजे, म्हणजे पहिल्यांदा प्रेशर इथे असेल, नंतर प्रेशर काय झालं पाहिजे? कमी झाला असेल. सो 2 to 1 वाला ग्राफ असणार आहे. ऑप्शन नंबर सीटा इज द करेक्ट चॉइस. सीटा वाला कोणता आहे? सीटाच आहे. समजलं का रे बाबा? बघा प्रेशर इनवर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम असतं, ठीक आहे. आता ह्या ग्राफनुसार व्हॉल्यूम इन्क्रीज होतो, सो प्रेशर काय झालं पाहिजे? डिक्रीज झालं पाहिजे. सो पहिल्यांदा प्रेशर जर इथे असेल तर नंतर ते कमी झालं पाहिजे, वाढलं नाही पाहिजे, कमी झालं पाहिजे. सो सीटा. नेक्स्ट बघा सेम क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला आहे मगाशी, फक्त इथे 64 आहे, मगाशी 62 होता, ठीक आहे. सो सिमिलर मेथड आहे, सिमिलर तुम्हाला आन्सर मिळेल, ठीक आहे. सो तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे ॲज अ होमवर्क आणि मला कमेंट सेक्शन मध्ये आन्सर कळवायचा आहे, ठीक आहे. बघू किती जण सॉल्व्ह करताय, ठीक आहे. मगाशी सेम क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला आहे, सो सॉल्व्ह करा तुम्ही पण. नेक्स्ट, द इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी ऑफ ए सिस्टीम इज इक्वल टू काय म्हणतात ते? वर्क डन ऑन द सिस्टम. द सिस्टीम अंडरगोज कोणती प्रोसेस? अरे डेल्टा यू इज इक्वल टू डब्ल्यू कोणत्या प्रोसेससाठी असतं? एडियाबॅटिक प्रोसेससाठी असतं. मगाशीच आपण पाहिलंय बघा, क्यू इज इक्वल टू काय असणार? डेल्टा यू प्लस डब्ल्यू. एडियाबॅटिक प्रोसेससाठी क्यू काय असतं? 0 असतं, इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. सो डेल्टा यू काय बनणार आहे? डेल्टा यू काय बनणार? मायनस डब्ल्यू बनणार आहे. बट मॅग्निट्यूड वाईज दोघ जण काय असणार आहे? दोघ जण तर सेमच असणार आहे. सो डेल्टा यू इज इक्वल टू डब्ल्यू फक्त कोणासाठी बनतं? एडियाबॅटिक साठी बनतं. सिंपल. नेक्स्ट, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, बघा टेम्परेचर काय म्हणतात ते? कॉन्स्टंट म्हणतात. व्हॉल्यूम ऑफ ए गॅस इज टू बी इन्क्रीज बाय 4%. पर्सेंटेज चेंज इन व्हॉल्यूम दिला आहे. पर्सेंटेज चेंज इन व्हॉल्यूम. बघा पर्सेंटेज चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे काय असतं? चेंज इन व्हॉल्यूम बाय ओरिजिनल व्हॉल्यूम इज 4%, ठीक आहे. आता ते काय म्हणतात? व्हॉल्यूमला डिक्रीज केलाय. व्हॉल्यूमला डिक्रीज केला आहे म्हणजे फायनल व्हॉल्यूम कमी असणार आहे. सो V1 मी पहिल्यांदा लिहितो मायनस V2 लिहितो, कारण V2 कमी आहे, बाय V ओरिजिनल व्हॉल्यूम इज V1. सो V1 लिहितो मी खाली, ठीक आहे. बघा पर्सेंटेज चेंज म्हणजे काय असतं? तर चेंज इन व्हॉल्यूम बाय ओरिजिनल व्हॉल्यूम विच इज V1. सो V1 मायनस V2 बाय V1 किती आहे?
4% आहे. द प्रेशर मस्ट बी इन्क्रीज बाय, म्हणजे फाइंड काय करायचं आहे, पर्सेंटेज चेंज इन प्रेशर. पर्सेंटेज चेंज इन प्रेशर किती असेल फाइंड करायचं आहे. टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे की टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजे प्रोसेस इज आयसोथर्मल. आयसोथर्मल प्रोसेससाठी पीव्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट, बरोबर, म्हणजे प्रेशर इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. आता त्यांनी व्हॉल्यूमला काय केलं आहे, डिक्रीज केलाय. व्हॉल्यूमला डिक्रीज केला आहे म्हणजे प्रेशर काय झालं पाहिजे, मोठं झालं पाहिजे. सो पर्सेंटेज चेंज इन प्रेशर म्हणजे काय असणार, चेंज इन प्रेशर बाय ओरिजिनल प्रेशर, हे आपल्याला फाइंड करायचं आहे, बरोबर. बट इथे चेंज इन प्रेशर म्हणजे काय असणार, फायनल प्रेशर मायनस इनिशियल प्रेशर असणार आहे, कारण फायनल प्रेशर मोठा आहे. समजतंय का, फायनली जाऊन प्रेशर मोठा बनणार आहे अपॉन प्रेशर इनिशियल. हा आपल्याला फाइंड करायचा आहे. बघा सिंपल आहे कसं फाइंड करायचं, ठीक आहे. इथे मी काय करतो, V1 ने सेपरेट डिवाइड करतो. V1 ने सेपरेट डिवाइड केले तर काय बनेल, V1 बाय V1 मायनस V2 बाय V1 इज इक्वल टू 4. V1 बाय V1 किती बनणार, 1 मायनस V2 बाय V1 इज इक्वल टू 4, ठीक आहे. V2 बाय V1 पलीकडे गेला, प्लस V2 बाय V1, 1 ॲज इट इज, 4 पलीकडे गेला, 1 मायनस 4. समजलं, असं काहीतरी बनलंय. अरे इकडे 4% आहे, 4% म्हणजे काय असणार, 4 बाय 100, ठीक आहे. 4% इज 4 बाय 100, 4% इज 4 बाय 100. सो सगळीकडे काय करावं लागेल, 4 बाय 100 करावं लागेल, ठीक आहे. सो मला सांगा V2 बाय V1 किती बनेल, 100 ने क्रॉस मल्टिप्लाय करा. 100 मायनस 4 इज 96. बघा 100 मायनस 4 इज 96. काय झालं रे, बघा थोडंसं रफ करतोय इथे, कचरा झाला. काय बनणार आहे बघा, क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 100 मायनस 4 इज 96 बाय खाली काय आहे, 100 आहे. सो मला सांगा V2 बाय V1 किती बनला आहे, 96 बाय 100, ठीक आहे. V2 बाय V1 आहे 96 बाय 100 आणि मला माहित आहे की प्रेशर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम आहे, म्हणजे V2 बाय V1 जर एवढा असेल तर मला सांगा P1 बाय P2 पण एवढाच असणार आहे, इन्व्हर्स प्रोपोर्शन 96 बाय 100, बरोबर. मला सांगा P2 बाय P1 किती असेल, P2 बाय P1 असेल 100 बाय 96. हा मी का फाइंड करतोय, कारण मला फाइंड काय करायचंय, P2 मायनस P1 बाय P1 फाइंड करायचंय. सो आता बघा काय करा, न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर बाय डिनॉमिनेटर इज इक्वल टू, पलीकडे पण सेम करा, 100 मायनस 96 बाय 96. सो काय बनणार सांगा, हे 100 मायनस 96 इज 4 बाय खाली काय आहे 96, म्हणजेच काय बनणार हे 1 बाय 2 1 बाय 2 4 असं बनेल. सो पर्सेंटेज चेंज इन प्रेशर किती बनला आहे रे, 1 बाय 24. पर्सेंटेज चेंज इन प्रेशर इज 1 बाय 24. आता पर्सेंटेज आहे ना, सो दोन्हीकडे काय करावं लागेल, 100 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो 100 बाय 24 किती येणार सांगा, 100 बाय 24 इज 4.16. ऑप्शन नंबर काय बनणार आहे, ऑप्शन नंबर बीटा बनणार आहे. समजलं का, बघा हा आपण काय फाइंड केला होता, हा फक्त चेंज होता. आपल्याला काय पाहिजे, पर्सेंटेज चेंज पाहिजे. सो दोन्हीकडे काय करावं लागेल, 100 ने मल्टिप्लाय करावं लागेल, दॅट्स इट, ठीक आहे. नेक्स्ट, फॉर अन आयडियल गॅस इन अन आयसोबॅरिक प्रोसेस द रेशो ऑफ हीट सप्लाइड टू दी वर्क डन. बघा काल आपण सेम क्वेश्चन सॉल्व्ह केला आहे. हीटचा फॉर्म्युला काय असतो रे आयसोबॅरिक साठी, NCP डेल्टा टी बाय W चा फॉर्म्युला काय असतो आयसोबॅरिक साठी, P डेल्टा V म्हणजेच NR डेल्टा टी. कॅन्सल कॅन्सल, CP बाय R, ठीक आहे. बट ऑप्शन कोणाच्या टर्म्स मध्ये फाइंड करायचं आहे, गामाच्या टर्म्स मध्ये फाइंड करायचं आहे. सो CP ला मी काय लिहू शकतो, CP इज गामा R बाय गामा मायनस 1. शॉर्टकट आहे, काल मी तुम्हाला सांगितला होता, बाय R. RR कॅन्सल, आन्सर काय बनणार आहे, गामा बाय गामा मायनस 1. दिसतोय का, ऑप्शन नंबर सीटा बनणार आहे. सिंपल. नेक्स्ट, फर्स्ट ऑपरेशन इन्वॉल्व्ड इन Carnot cycle, isothermal expansion. Simple. Next, question number 58. A Carnot engine works between source and sink temperature maintained at T1 आणि T2 for efficiency to be greatest. मला efficiency काय हवी आहे, मॅक्सिमम हवी आहे. सो T1 T2 कोण मोठा पाहिजे कोण छोटा पाहिजे फाइंड करायचा आहे, ठीक आहे. आता एफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे 1 मायनस T2 बाय T1, बरोबर. मला एफिशियन्सी काय पाहिजे, मोठी पाहिजे, म्हणजे हे सबट्रॅक्शन काय आलं पाहिजे, सबट्रॅक्शन मोठं आलं पाहिजे. समजतंय, सबट्रॅक्शन मोठं कधी येईल सांगा, सबट्रॅक्शन मोठं कधी येईल, जेव्हा मायनस होणारा छोटा असेल. समजतंय का, बघा 1 मायनस जर तुम्ही 0.2 केलं तर आन्सर काय बनणार आहे, 0.8 बनणार आहे. बट तेच जर तुम्ही 1 मायनस 0.1 केलं, कमी करून टाकला तर काय बनेल, आन्सर 0.9 बनेल. सो तुम्ही जो सबट्रॅक्ट होत आहे
त्याला जेवढं कमी कराल तेवढं तुमचं आन्सर मोठं बनणार आहे आणि मला एफिशियन्सी मोठी हवी आहे. सो T2/T1 काय बनला पाहिजे? T2/T1 हा काय बनला पाहिजे? छोटा बनला पाहिजे. आता T2/T1 छोटा कधी बनेल सांगा? जेव्हा न्यूमरेटर छोटा बनेल आणि डिनॉमिनेटर मोठा बनेल. न्यूमरेटर छोटा म्हणजे काय? T2 छोटा पाहिजे आणि T1 मोठा पाहिजे. असं दिसतोय का ऑप्शन? T2 should be low, T1 should be high. ऑप्शन नंबर डेल्टा. सिंपल. नेक्स्ट. मोनो ॲटॉमिक आयडियल गॅस. बघा सेम क्वेश्चन आपण मागच्या पार्ट मध्ये सॉल्व्ह केला आहे. तिकडे आपला ऑप्शन नंबर ए आला होता. ठीक आहे. सो तुम्ही पहिला पार्ट बघा ज्याच्यामध्ये आपण सॉल्व्ह केला आहे डिटेल मध्ये. नेक्स्ट. हीट इंजिन ऑपरेटिंग बिटवीन. बघा अगेन हा पण मगाशी सॉल्व्ह केला आहे. इनिशियल टेम्परेचर, फायनल टेम्परेचर दिला आहे. एफिशियन्सी बनली 1/3. ऑप्शन नंबर बघा तिकडे ए येत होता. आठवतोय का? मगाशीच आपण सॉल्व्ह केलाय. ठीक आहे. नेक्स्ट. केमिस्ट्री वाला क्वेश्चन आहे, चुकून इकडे आला आहे. सो स्किप. केमिस्ट्री वाला क्वेश्चन बघा अगेन हा कोणता क्वेश्चन आहे? स्ट्रक्चर ऑफ ॲटम वाला क्वेश्चन आहे. स्ट्रक्चर ऑफ ॲटम. ठीक आहे. सो आत्तासाठी आपण स्किप करू, त्याच्या पार्ट मध्ये आपण सॉल्व्ह करू. नेक्स्ट. केमिस्ट्री वाला क्वेश्चन आहे. सो स्किप. बघा झाले. ऍक्च्युली हे 63 क्वेश्चन्स नाहीच आहे. ठीक आहे. ऍक्च्युली 59 क्वेश्चन्सच आहेत, कारण बाकीचे तर रिपीट झालेलेच होते. ठीक आहे. सो बघा आपण एवढे क्वेश्चन सॉल्व्ह केले आहेत थर्मोडायनॅमिक्सचे. होपफुली तुम्हाला सगळे क्वेश्चन समजले असतील. माझी एखादी मिस्टेक झाली असेल तर कमेंट सेक्शन वरती कळवा आणि व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंट सेक्शन वरती कळवा. ठीक आहे. सो आता भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. टिल देन बाय व्हिडिओ.